नमस्कार. हॅलो सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मुळात शेती आणि नोकरी याही पुढे जाऊन उद्योग विचार हा करणं हे आजही धारिष्ट्याचं आहे खरं. मुळात असं म्हणताना उद्योगाची मानसिकता आहे का या विचाराच्या अनुषंगाने जेव्हा आपण बघतो तेव्हा शिक्षण घ्यायचं आणि काहीतरी करायचं आहे ही खुमखुमी प्रत्येकाच्या मनामध्ये असते आणि काहीतरी करताना माझं काहीतरी वेगळं असावं हेही मनामध्ये असतं नाही का. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणतात की भारत हा नोकरी मागणारा देश न होता नोकरी पुरवणारा देश असावा असा विचार प्रत्येकाने करायला हवा. मग असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्या दृष्टिकोनातनं आपलं वेगळेपण टिकणं आणि मी माझ्या गावात असून सुद्धा उद्योगाचं बीज घेऊन विपणन, अर्थकारण, आर्थिक स्वातंत्र्य आणि खंबीरपणे उभं असणं, माझ्या बरोबरीने माझ्या गावकऱ्यांना घेऊन चालणं हा एक वेगळा विचार प्रत्येक मनामध्ये रुजणं आवश्यक आहे. जेव्हा हा विचार रुजायला हवा तेव्हा त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न घेणं आणि करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे नाही का मंडळी. आजचा आपला हॅलो सह्याद्रीचा असाच एक वेगळ्या विषयाच्या अनुषंगाने वेगळा भाग आपल्या सगळ्यांसाठी माहितीप्रवण असा हा आजचा आपला हॅलो सह्याद्रीचा विषय आहे उद्योग विचार. हा उद्योग विचार कसा नेमका रुजला जावा, कसा तो विकसित करावा आणि त्या बीजाचा वृक्ष होताना आपल्याला कशा पद्धतीने स्वतःला पैलू पाडायचे हे सगळे मुद्दे समजावून घेणं औत्सुक्याचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं आपण आमंत्रित केलेलं आहे माननीय रवींद्र माणगावे सर यांना. सर नमस्कार. नमस्कार. हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. सरांविषयी सांगायचं तर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचे सर अध्यक्ष आहेत. त्यांच्या कामाविषयी म्हणायचं तर ते स्वतः SRM इंटरनॅशनल ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. मूळचे सांगली जिल्ह्यातल्या सावळवाडी या छोट्या खेड्यातून ते आलेले आहेत. शेतकरी कुटुंबातले ते पहिले उद्योजक आहेत असं ते अभिमानाने सांगतात. मुळात उद्योग करायचा आहे या दृष्टिकोनातनं त्यांनी विचार सुरू ठेवला आणि तिथूनच पुढे गाव तिथे उद्योग या अभिनव मोहिमेचे ते प्रणेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या गावांमधून 36,000 नवे उद्योजक घडवण्याचं ध्येय ठेवून ही मोहीम ते राबवत आहेत. अनेक महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सरांचा सहभाग असतो आणि त्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण निर्णय घेताना सुद्धा कशा पद्धतीने विचार असावा व्यावसायिक म्हणून आणि देश म्हणून या दृष्टिकोनातनं त्यांचा सतत स्वतःचा एक विचार असतो. त्यांचं मुख्य लक्ष असतं ते म्हणजे प्रत्येक गावामध्ये उद्योग निर्माण व्हायला हवी, बाजारपेठांमध्ये प्रवेश हा आपला व्हायला हवा आणि काळानुरूप प्रगतीसाठी AIचा प्रभावी वापर कसा करता येईल, गुंतवणूक आकर्षक पद्धतीने कशी होऊ शकेल या दृष्टिकोनातनं ते विचार कायम ठेवत असतात. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. अनेक पुरस्कारांनी त्यांच्या कार्याचीही दखल घेतलेली आहे. आदर्श उद्योजक पुरस्कार, कर्मवीर उद्योग भूषण, व्यापार आणि उद्योग विकासासाठी, त्याचबरोबर त्यांच्या सामाजिक योगदानासाठी समाजभूषण पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. MACCIच्या विशेष सेवेसाठी त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. सरांच्या पुरस्कारांच्या काही निवडक पुरस्कारांची याविषयी माहिती दिली. पण मुळात उद्योग बीज हे जेव्हा पेरलं जातं तेव्हा बीज पेरल्यानंतर त्याचा वटवृक्ष होणं ही जी प्रोसेस आहे ती फार वेगळी आहे आणि यामध्ये अनेकविध टप्पे असतात. त्या टप्प्यांमध्ये ठामपणे उभं राहणं आणि उद्योगाचा मंत्र सतत जपणं हे एक आव्हान आहे. आपल्या चर्चेला सुरुवात करूया. आज आपण बोलत आहोत ते म्हणजे उद्योग विचार या संकल्पनेविषयी आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष माननीय रवींद्र माणगावे सर. सर सगळ्यात आधी जेव्हा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर असं आपण म्हणतो तेव्हा शतक महोत्सवी संस्था जी आहे ती आपल्या डोळ्यासमोर येते. आज शतकोत्तर वाटचाल सुरू आहे आणि त्याचे अध्यक्ष आपण आहात. पुढे दृष्टी कुठे आहे सर? 1927 साली शेठ वालचंद हिराचंद शेठजींनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना केली आणि आज जवळजवळ 100 वर्ष या आमच्या संस्थेला होत आलेले आहेत. या 100 वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या औद्योगिक वाटचालीमध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा खूप मोठा वाटा आहे. आमचा आजपर्यंतचा या औद्योगिक प्रगतीचा जी काही वाटचाल आहे
ती आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचवावी. ह्या 100व्या वर्षात प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक खेड्यापर्यंत उद्योजक बनावा, हा या आम्ही 100व्या वर्षामध्ये आम्ही आमचा ध्येय ठेवलेला आहे. आम्ही तो संकल्प करूनच गाव तिथं उद्योजक हे अभिनव उपक्रम, हे अभियान आम्ही 100व्या वर्षात घेऊन जातोय. बरोबर आहे सर. गाव तिथं उद्योजक असं आपण म्हणतो, तेव्हा गावामध्ये शेती आजही प्रमुख व्यवसाय आहे सर. आणि मग शेतीमधून जे काही आहे ते शिक्षण करायचे आणि पुढे शेती सांभाळायची. पण शेतीमध्ये येणारं उत्पन्न तुटपुंज आहे, या विचाराभोवतीच अडकलेला गावकरी आपल्याला दिसतो सर. त्यातून त्याला बाहेर कसं काढलं जायचं? गावामध्ये शेतीवरती प्रत्येक कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो, पण शेतीला पूरक गावामध्ये दुग्ध व्यवसाय आहे. हा शेती आणि दुग्ध व्यवसाय, फार फार तर दुग्ध व्यवसाय गावामध्ये केला जातो. परंतु आमचा दृष्टिकोन असा आहे की जसं आपण आपल्या सुरुवातीला सांगितलं की पंतप्रधान मोदीजींनी सांगितलंय त्याप्रमाणे आपण नोकरी करणारे किंवा ह्या जगातून माल फक्त आयात करणारे इतपत आपली आयडेंटिटी न राहता आता उद्योजक बनणे आणि उद्योग विस्तार होणे या देशाचा 21व्या शतकामधलं आपलं ध्येय असलं पाहिजे. नक्कीच. त्यासाठी त्याची सुरुवात फक्त शहरी की नागरी भागामध्ये न होता ग्रामीण भागामध्ये पण झाली पाहिजे. यासाठी प्रत्येक गावामधल्या जे नवउद्योजक आहेत, नवीन पिढी आहे, त्यांना आपण उद्योग व्यवसायासाठी प्रेरित केलं पाहिजे. आणि शेतीबरोबरच गावामधून काही प्रोडक्शन नवीन होतं का, त्यासाठी काही नवीन इनोव्हेटिव्ह ॲग्रिकल्चरमध्येच फूड प्रोसेसिंग, ॲग्रिकल्चर प्रोसेसिंगचे छोटे छोटे युनिट गावच्या गावी तयार करता येतात का, याच्यासाठीचा आमचा कल इथून पुढच्या काळामध्ये दिसेल. नक्कीच. म्हणजे यामध्ये असं दिसतं की ज्यामध्ये तुम्हाला कम्फर्टेबल आहे असं आपण म्हणतो की जो तुमचा परिचयाचा भाग आहे, परिचयाचा व्यवसाय आहे, त्यातूनच पुढे वाढ कशी होऊ शकेल. बरोबर. म्हणजे असं म्हणता येईल की उद्योग विचाराचं बीज हे इथंच पेरलं जातं, नाही का? सर, तुम्ही उद्योग विचार हा एक मंत्र आहे असं म्हणता. उद्योग विचार ही संकल्पना नेमकी काय आहे याच विषयी जाणून घ्यायला आवडेल सुरुवातीलाच. उद्योग विचार ही संकल्पना, गाव तिथं उद्योजक ही जी आम्ही संकल्प घेतलाय त्याची पार्श्वभूमी तयार करणारी आहे. जोपर्यंत तुमच्या मनामध्ये उद्योगाचे विचार येणार नाहीत तोपर्यंत एक मोठा उद्योग निर्माण करणं किंवा इव्हन छोटा उद्योग सुद्धा निर्माण करणं हे तुम्हाला अडथळा वाटेल. उद्योग विचारासाठी पहिल्यांदा आम्ही असा उद्योग विचाराची संकल्पना ठेवलेली आहे की प्रत्येक गावामधल्या महिन्यामध्ये एकदा 40-50 लोकांनी एकत्रित यावं जे उद्योग करू इच्छितात. आणि त्यांनी आपल्या ह्या 1 तास 2 तासाच्या आपल्या ह्या सेशनमध्ये 2 तास त्यांनी एकत्रित बसावं आणि फक्त उद्योगाविषयी चर्चा करावी. उद्योगाच्या व्यतिरिक्त अन्य वेगवेगळे जे काही जीवनातले बाकीचे घटक आहेत त्याच्याविषयी चर्चा त्या 2 तासामध्ये न करता उद्योग फक्त उद्योग ह्यावरती चर्चा करून त्यांनी आपण कोणता उद्योग करू शकतो, नवीन आता प्रोडक्शनसाठी कोणता वाव आहे, मार्केट कशाला उपलब्ध आहे, आपल्याकडं काही रिसोर्सेस गावामध्ये आहेत का, जे रिसोर्सेस आपण वापरून उद्योग आपल्या गावामध्ये प्रोडक्शन आपण करू शकतो. त्याच्यानंतर सेवा कोणती आपण गावामध्ये देऊ शकतो किंवा आसपासच्या खेड्यामध्ये देऊ शकतो, नवीन टेक्नॉलॉजी काही आलेली आहे का, या सगळ्याचा विचार त्या उद्योग विचार मंचामध्ये केला जाईल. तसेच एखादा सक्सेसफुल उद्योजक जो आपल्या भागामधला असेल तो त्या उद्योग विचार मंचाच्या त्या कार्यक्रमात येईल आणि तो आपलं मार्गदर्शन त्या 30-40 लोकांना करेल की तुम्हाला जर भविष्यात उद्योग वाढवायचा असेल, गावामध्ये उद्योग करायचा असेल तर ती व्यक्ती कशी सक्सेसफुल झाली आणि तुम्हाला काय केलं पाहिजे याच्याविषयीचं ती व्यक्ती मार्गदर्शन देईल. आणि उद्योग विचार मंचाच्या माध्यमातून मानसिकता बनवणे उद्योगासाठीची हे महत्त्वाचं, ह्याची पार्श्वभूमी तिथं तयार होईल. याच्या पुढचा उपक्रम आम्ही असा हाती घेतोय, फक्त विचार आणि मानसिकता बनणे इतकंच उद्योग विचार मंचामध्ये न होता उद्योग विचार मंचाच्या माध्यमातून त्या जे काही नवउद्योजक तिथे जमतात त्यांना बाजारपेठेची माहिती मिळेल, नवीन गव्हर्नमेंटच्या स्कीम्स, योजना, काही गव्हर्नमेंट उद्योजकांच्यासाठी देत असणारी सबसिडी, ह्या सगळ्याची माहिती त्या उद्योग विचार मंचामध्ये मिळेल. याची व्यवस्था महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे आम्ही
करून देण्याचा प्रयत्न करतो. अच्छा सर, म्हणजे असं दिसतं की जी उपलब्ध साधन सामुग्री आहे त्यामध्ये जास्तीत जास्त त्याचा वापर करून कशा पद्धतीने काय करता येऊ शकेल, कृतीशील होता होता जे येणारे प्रश्न आहेत ते सोडवायला हवेत बरोबर आणि सगळ्यांच्या विचारमंथनातून त्या अडचणींसाठी उत्तरं मिळत जातील, बरोबर हा मुद्दा येतो. आणि त्यातूनही पुढे असा मुद्दा येतो की मुळात जेनझी आपण ज्यांना म्हणतो नवी पिढी, त्या नवीन पिढीपाशी सुद्धा हा उद्योग विचार मंचाच्या माध्यमातून उद्योगाचं बीज जे आहे ते त्यांच्यापाशी पोहोचू शकेल, नाही का? एक्झॅक्टली. आता ही जेनझी जी आहे ती अभ्यास करताना सुद्धा मला वाटलं म्हणून मी केलं, मला नाही वाटलं तर मी नाही केलं, इतकी क्लॅरिटी ठेवून चालते. एवढी स्पष्टता आधीच्या अनेक पिढ्यांमध्ये नव्हती सर. बरोबर पण आता मला जे वाटतं आणि ज्याच्यात मला आनंद आहे ते करायचं आहे असं म्हणणारी ही पिढी, बरोबर. यांच्यापाशी हे उद्योग विचाराचं बीज पोहोचवणं कशा पद्धतीने साध्य होऊ शकेल? मला स्वतःला असं वाटतं जेनझीला जी नवीन पिढी आहे त्याच्यासाठी उलट आता उद्योगाचं दार खूप मोकळेपणानं खुलं झालेलं आहे अच्छा, पूर्वीपेक्षा. जेनझी म्हणजे ह्या इंटरनेट युगात जन्माला आलेली नवीन पिढी, खरंय. ज्यांच्या जन्मानंतर तो इंटरनेटच सगळीकडं त्यांचा वावर, त्याचा उपयोग ते करू लागले. 2000 नंतर 2000 नंतरची पिढी. मुळात आज पूर्वी जेवढी माहिती जगातल्या पटलावरची अवघड होती ती जेनझीमुळं आज सहज शक्य झालेली आहे. अगदी. आज तुम्ही जर यूट्यूबवरती गेला तर कोणत्याही उद्योगाबद्दलची माहिती तुम्हाला 2 सेकंदामध्ये आपण फक्त यूट्यूब ओपन केल्या केल्या तुम्हाला मिळते. खरंय. एखाद्या उद्योगाचं मॅन्युफॅक्चरिंगची तर माहिती मिळतेच, परंतु कुठल्या देशाची, बाजारपेठेची, तिथल्या अन्य साधनांची जरी तुम्हाला माहिती पाहिजे असेल, तुम्हाला कोणताही प्रश्न मनामध्ये आला तर तुम्ही तो प्रश्न जर तुम्ही आज नेटवरती टाकला तर त्या प्रश्नाचं उत्तर मग ते ChatGPT असेल, मेटा असेल, ह्या सगळ्या माध्यमातून तुम्हाला त्वरित उपलब्ध होण्याची यंत्रणा या जेनझीच्या युगामध्ये निर्माण झालेली आहे. मला असं वाटतं की ही खूप मोठी संधी किंवा हा खूप मोठा आत्ताच्या काळातला बेनिफिट जेनझीच्या युगामध्ये आहे आणि हीच खरी वेळ आहे ज्या वेळेला आपण ह्या देशामध्ये हरित क्रांती झाली, त्यानंतर धवल क्रांती झाली आणि कर्मवीर भाऊराव पाटील किंवा अन्य सगळे जे काही शिक्षणामध्ये ज्यांनी आयुष्यामध्ये खूप योगदान दिलं त्यामुळे एक शैक्षणिक क्रांती सुद्धा या राज्यामध्ये पण झाली. पण आज ही वेळ आलेली आहे की आता उद्योग क्रांती प्रत्येक ठिकाणी होईल आणि प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक गावामध्ये उद्योजक ह्या जेनझीच्या युगामध्ये तयार होईल असं मला वाटतं. माहितीचा विस्फोट आहे सर सध्या. Yes. आणि त्या माहितीच्या विस्फोटामध्ये काम करणारी ही आजची पिढी आहे आणि त्यांच्या माध्यमातून या अनेक गोष्टी आपल्यापाशी खुल्या होतात. तर त्याचा ह्या यंत्रणांचा आणि तंत्रज्ञानाचा वापर जो आहे या जेनझीचा इतका चांगला कोणी करू शकणार नाही का? बरोबर. सर, गाव तिथे उद्योग असं आपण म्हणतो किंवा गाव तिथे उद्योजक ही संकल्पना जेव्हा आपल्याला राबवायची आहे तेव्हा मुळात विचार कुठून सुरू व्हावा याचा? उद्योगापासून का उद्योजकापासून सर? मुळात मानसिकतेपासून व्हावा. वा. उद्योजक ही एक मानसिकता आहे. तुम्हाला वाटणं की मला उद्योग केला पाहिजे, ही मानसिकता बनण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला उद्योग विचार मंच, मी जसं म्हणालो, ती एक सुरुवात आहे. याच्यानंतर तुम्हाला कोणता उद्योग करायचा आहे, तो उद्योग करणं हे वायबल आहे का, हाही त्याचा तपास घेणं किंवा त्याच्यामध्ये खोलात जाणं गरजेचं आहे. एखाद्याला वाटलं की मला हा उद्योग करायचा आहे, परंतु त्याची साधनं तुमच्याकडे आहेत का, त्याची विक्री होऊ शकते का, ह्या सगळ्या स्तरावरती त्याची एक सखोल माहिती घेणं आणि त्याच्यानंतर मग पुढचा टप्पा आहे तो त्या रिसोर्सेसशी कनेक्ट होणं. तो दोन्ही मुद्दे उद्योगामध्ये येतात, पण मूळ सुरुवात होते मानसिकतेपासून. जर एकदा मानसिकता बनवली आणि तुम्ही ठरवलं की मी हा उद्योग करायचा आहे, याच्यासाठी अनुरूप सगळ्या गोष्टी मॅच होतात, तर त्याला मार्केट लिंकेजही होऊ शकतं आणि त्याच्याबरोबर आम्ही चेंबर ऑफ कॉमर्स हँड होल्डिंग करून त्याला उद्योग सुरू करण्यासाठी मदतही आम्ही करू शकतो. हात हातात घेऊन पुढे जायला मदत करू शकतो. एकदम बरोबर. आणि त्याचबरोबर एकदा मानसिकता असेल तर अनुरूप गोष्टी नसल्या तरी निभावून न्यायची मानसिकता तयार होते, नाही का? एकदम बरोबर. बरंच काही जाणून घ्यायचंय तुम्हाला, आम्हाला सगळ्यांनाच. छोटीशी विश्रांती घेऊन आम्ही लगेच परत येतोय हॅलो सह्याद्रीमध्ये.
ब्रेकनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बोलत आहोत ते म्हणजे उद्योग विचार या संकल्पनेविषयी आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष माननीय रवींद्र माणगावे सर आपल्याला मार्गदर्शन करतात. सर, आत्ता तुम्ही सांगत होता तसं उद्योग विचार हा पेरलेला आहे आणि त्याच्या पुढचा टप्पा येतो ते म्हणजे आता उद्योग करायचा आहे, पण सर सुरुवात कुठनं करू, माझ्या गावामध्ये राहून मी कोणते उद्योग करू शकतो याविषयी सर कशा पद्धतीने विचारमंथन व्हायला पाहिजे, कशा पद्धतीने पुढे जायला पाहिजे? उद्योग विचार मंचाची एकदा स्थापना झाली की त्याचा पुढचा टप्पा येतो तो गावामध्ये उद्योग निर्माण करण्याचा. उद्योग निर्माण करत असताना दोन गोष्टी आहेत. एक आहे तुम्हाला कोणता उद्योग करायचा आहे, तो उद्योग निवडणे. उद्योग निवडत असताना मी जसं म्हणालो त्याची साठी लागणारी जी साधनं आहेत, उदाहरणार्थ एखाद्याने गावामध्ये छोटा उद्योग गारमेंटचा करायचा ठरवला, तर गारमेंटसाठी कुशल कामगार तिथं आहेत का, गारमेंट काढण्यासाठी तेवढी जागा तुमच्याकडे आहे का, त्याच्यानंतर तुम्हाला उपलब्ध केलेल्या मालाची विक्री तुमच्याकडे आहे का, आणि हे सगळं झाल्यानंतर या पूर्ण टप्प्यामध्ये कॅश फ्लो, त्याचं बॅलन्स शीट, कॅश फ्लो आणि त्याच्यापासून मिळणारं प्रॉफिट तुम्हाला किती राहतं, ह्या सगळ्याचा अभ्यास करून मगच तो उद्योग उभा केला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की एखाद्याला उद्योग उभा करायचा असतो पण त्याला ही सगळी पुढची जी काही माहिती आहे ती नसते त्याच्याकडं. आम्ही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे प्रत्येक तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये याच्यासाठी एक जाळं निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. जेणेकरून ज्या वेळेला एखाद्याला उद्योग करण्याचा त्यांनी ठरवलं किंवा तसा त्यांनी फॉर्म भरून दिला, तर त्या करणाऱ्या उद्योगाला त्याची सगळी माहिती, त्याच्यासाठी लागणारी साधनं आणि तो वायबल आहे का हे बघणारे आणि चेक करून त्याला सांगण्यासाठी आम्ही एक 30 लोकांची प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय कमिटी आम्ही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे उभा करत आहोत. अरे वा, हे फार महत्वाचं आहे. म्हणजे उद्योग करावा असं वाटलं तरी उद्योगाचे अनेकविध पैलू आहेत ज्याबाबत सुरुवातीला स्पष्टता नसते आणि टप्प्याटप्प्याने त्याविषयी स्पष्टता घेणं आणि त्या दृष्टिकोनातून उद्योगाची निवड करणं हे महत्वाचं आहे. सर, तुम्ही मगाशी सांगितलं तसं की उद्योगाबाबतीत उपलब्ध साधन सामुग्री आणि त्याचा वापर हा मुद्दा येतो, पण मुद्दा मुळात असा येतो की त्यामध्ये उभा राहताना सुद्धा सुरुवातीला आत्मविश्वास कसा आणावा? आत्मविश्वास साठी मुळात तुमच्यामध्ये एखादी करण्याची इच्छा, तुमच्यामध्ये असलेली प्रेरणा हे आत्मविश्वासाचं मूळ आहे. जर करण्याचं इच्छा असेल, तुमच्याकडे प्रेरणा असेल आणि मी तर म्हणतो त्याच्याबरोबर जर एक्सपर्टीज असेल, याचं एक साधं गावातलं उदाहरण असेल तर ते आपण गावामध्ये पूर्वी आपण 12 बोलतीदार म्हणायचो, सुतार, लोहार, कुंभार, ते एक एक्सपर्टीज त्यांच्यामध्ये होतं. तो एक्सपर्टीज जर तुम्हाला मुळातच मिळालेला असेल, उदाहरणार्थ सुतार काम करणारा गावामधला जो पूर्वी व्यक्ती असायचा त्याच्याकडे ते एक्सपर्टीज असायचं, तो एक्सपर्टीजमुळे त्याला आत्मविश्वास आलेलाच असायचा. पण आज नवीन कोणीतरी एंटरप्रेनरशिप करतो तर त्याला ती एक्सपर्टीज आणली पाहिजे स्वतःमध्ये, त्यासाठी स्किल झालं पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये पुढे गेलं पाहिजे. मी दुसरा एक मुद्दा तुम्हाला सांगू इच्छितो. अवश्य. उद्योग हा फक्त आता तो पारंपरिक पद्धतीचा करून चालणार नाही, तर मार्केटमधला गॅप आपण शोधला पाहिजे, प्रश्न शोधले पाहिजेत, अडचणी शोधल्या पाहिजेत. ज्या वेळेला तुम्हाला अडचण, गॅप ही लक्षात येईल त्यावेळेला तुम्हाला त्या गॅपचं उत्तर म्हणजे उद्योग असा गावामध्ये किंवा शहरामध्ये. आणि पारंपरिक उद्योगाच्या व्यतिरिक्त पारंपरिक उद्योग आणि एंटरप्रेनरशिप मधला फरक काय आहे? जो मार्केटमधला गॅप शोधतो, मार्केटमधल्या अडचणी शोधतो, अपॉर्च्युनिटी शोधतो आणि त्या अपॉर्च्युनिटीचा त्या जो बिझनेसमध्ये रूपांतर करतो तो एंटरप्रेनरशिप होऊ शकतो, ते इनोव्हेशन होऊ शकतं. ते शोधण्याचं काम मला वाटतं नवीन उद्योजकांनी केलं पाहिजे.
संधीचं सोनं करणं हे Yes, जे आहे exactly. किंवा प्रश्न पडला की हीच ती संधी आहे असा विचार करून Yes, त्या संधीचं सोनं exactly, करणं exactly. हे खूप छान सांगितलं सर. मला असं वाटतं की इव्हेंट मॅनेजमेंट ही संकल्पना जी आहे ती जिथे जागा आहे उणीवा आहेत बरोबर. त्या सगळ्यांना एकत्र करून त्या उणीवांवर मात Yes. करण्यात इव्हेंट मॅनेजमेंट हा Correct, बिझनेस सुरू झालेला आहे. Yes. तर या पद्धतीने विचार करताना पुन्हा तोच मुद्दा येतो, प्रशिक्षण आवश्यक आहे. जेव्हा आपण नाव ऐकतो सर की महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर, नाव मोठं आहे, मला तिथे पोहोचायचं असं वाटतं, पण मी तिथं जाण्यासाठी योग्य आहे का, तिथे माझं कुणी ऐकून घेईल का, अशी एक शंका सामान्य जनांच्या मनामध्ये असते सर. कशा पद्धतीने त्या सगळ्यामध्ये प्रवेश करावा? मुळात मी जसं म्हणालो, जिल्हा स्तरावरती आपण एक महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची एक कमिटी करत आहोत, ज्याच्यामध्ये एखाद्याला उद्योग करायचा आहे त्यांनी त्याचा फॉर्म किंवा तो आमच्या जिल्हास्तरीय कमिटीकडे अप्रोच केलं तर आम्ही त्याला त्यांनी जी इच्छा व्यक्त केलेली आहे किंवा त्याला जो उद्योग करायचा आहे त्या उद्योगाची वायबिलिटी पहिल्यांदा आम्ही चेक करू. जर तो उद्योग वायबल आहे असा जर आम्हाला वाटलं तर आम्ही त्याला तशी माहिती देऊ. आता टप्पा नंबर 2, एकदा उद्योग वायबल आहे तर मग त्याला कनेक्ट द रिसोर्सेस, म्हणजे त्याच्यासाठी मार्केट लिंकेज करून देणं, त्याला उद्यम आधार किंवा अन्य जे काही गव्हर्नमेंटचे जे काही पेपर्स आहेत त्याच्याशी कनेक्ट करून दिलं. चार्टर्ड अकाउंटंट कडून त्याला एक चांगलं त्याचं रिटर्न्स, इन्कम टॅक्स रिटर्न्स असतील किंवा GST असेल किंवा अन्य जे काही टॅक्सेशन असेल याची माहिती देणं. त्याचबरोबर जागा आहे, वीज आहे, पाणी आहे किंवा जर त्याला एखादा शॉप पाहिजे असेल तर ती शॉपशी अशा रिसोर्सेसशी कनेक्ट करून देण्याचं काम महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या जी आमची कमिटी असेल ती त्याला माहिती देईल आणि ती त्याला कनेक्ट करून देईल. याचबरोबर गावामध्ये सगळ्यात मोठी अडचण काय येते किंवा उद्योग करणाऱ्याला आज गाव तिथं उद्योजकमध्ये आम्हाला सगळ्यात मोठी अडचण लोकांच्याकडून काय दिसते तर 2च अडचणी प्रामुख्याने दिसतात. एक भांडवलाची उपलब्धता आणि दुसरं मार्केट नसणं, म्हणजे उपलब्ध मालाला मार्केटची उपलब्धता. ह्या 2 गोष्टीसाठी आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या ज्या लीड बँका आहेत, नॅशनलाइज बँका आहेत, त्यांच्याशी आम्ही कनेक्ट करून त्या संबंधित उद्योग करू इच्छिणाऱ्या व्यक्तीची त्याची आर्थिक जो काही त्याचे बॅलन्स शीट आहे, रिटर्न्स आहेत किंवा क्षमता त्याच्याकडे जर नसेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे आणि त्याला कशाही पद्धतीनं अर्थसहाय्य करून त्याचा उद्योग कसा उभा केला पाहिजे याच्यावरती आम्ही काम करतोय. आणि त्याची आम्ही माहिती, त्याचं प्रशिक्षण आम्ही त्याला देऊ आणि त्याला अर्थसहाय्य त्या वेगवेगळ्या बँकांच्या माध्यमातून किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट माध्यमातून मिळवून देऊ. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा, त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला मार्केट मिळवून देणं. त्यासाठी मग त्याला कोणत्या कंपनीचं जॉब वर्क देता येईल का, त्यानंतर तयार झालेल्या मालाला मार्केट करण्यासाठी प्रशिक्षण त्याला देता येईल का, कारण विपणन व्यवस्था संपूर्णपणे ही विपणन व्यवस्था हा सेल करून देण्यासाठी आम्ही त्यांना मार्केट लिंकेज करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि ते मार्केट लिंकेज आम्ही त्याला करून देऊ. अच्छा, म्हणजे माझ्या बरोबर कोण आहे माझा वाली असा जेव्हा मुद्दा येतो अशा वेळेला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तुमच्या बरोबर आहे. वा, आणि आत्मविश्वासाने तू पुढे हो, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी किंवा तुझ्या बरोबरीने असं सांगणारी ही भूमिका आहे. कार्यक्रमातला फोन आलाय, तुमच्या परवानगीने तो घेते. रुपेश गुजराती आपल्याशी बोलतायत. नमस्कार. रुपेश गुजराती बोलतो मी, लालचौक सिन्नरीतून. बोला. असा प्रश्न आहे की आपण सर बोलले की महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स त्याची सुरुवात होणार आहे, तर नेमकी त्याची सुरुवात केव्हा होणार आहे आणि शेती सोडून इतर कुठले उद्योग त्याच्यामध्ये येऊ शकतात आणि त्यासाठी काही वयोगटाची अट आहे का आणि त्याचं ट्रेनिंग हे कुठे मिळू शकतं आणि त्यासाठी आणखीन काय काय सहाय्य मिळू शकतं आपल्याकडून? कार्यक्रमाचा सगळा गाभा जर त्यांना हवा आहे, कोण कुठे कसं आणि कशा पद्धतीने पर्याय काय आहेत सगळं त्यांना हवंय. रुपेशजी, प्रोग्राम बघत राहा, कार्यक्रम तुम्हाला सगळं त्याच्यातून माहिती पोहोचत राहील. तसंच युट्यूबवरती सुद्धा नंतर हा कार्यक्रम उपलब्ध असेल. तुम्ही तुमच्या संबंधितांना सुद्धा हा आवर्जून पाठवा, जेणेकरून उद्योग विचाराबाबत जे काही मुद्दे आहेत ते सगळ्यांपाशी पोहोचतील. सर, साधारण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून आम्ही गाव तिथं उद्योजक हे जो काही आमचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे, जो आमचा संकल्प आहे, त्याची सुरुवात आम्ही करतोय. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये करण्याचा आमचा संकल्प आहे आणि सुरुवात आम्ही एप्रिलला करू. याच्यामध्ये गावामधील
शेतीशी संबंधित तर उद्योग असतीलच, पण याच्या व्यतिरिक्त सगळ्या प्रकारचे उद्योग हा. जे गावामध्ये पण करता येतील किंवा गावातल्या उद्योजकाला अन्य ठिकाणीही करायची इच्छा असेल, म्हणजे त्याच्या जवळचा शहर असेल, जिल्हा असेल, तोही यामध्ये सहभागी होऊ शकतो. अच्छा. याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला एक 10 उद्योग आम्ही एक साधारण आयडेंटिफाय करतोय, जे गावातल्या गावात त्याला चालू करता येतील किंवा ज्याची विक्री होऊ शकेल आणि जो उद्योजक स्वतःच्या पायावरती उभा राहू शकेल. याच्यामध्ये मी मगाशी म्हणालो तसं फूड प्रोसेसिंगचं आहे, म्हणजे बिस्किट तयार करणे, चिप्स तयार करणे, अच्छा. गावामधले छोटे छोटे जे काही शेतीमाल असतील त्याच्यावर Bakery प्रक्रिया, products बेकरी प्रोडक्ट्स आहेत, शेतीमालावरती घरच्या घरी प्रक्रिया करून छोट्या भांडवलामध्ये उपलब्ध होणारा उद्योग असतील, दुग्ध आणि दुग्धजन्य दुग्धजन्य पदार्थ शेळीपालन आहेत. असं. त्याच्यानंतर बायो पॅलेटचा एक आता जो आहे, बायो पॅलेट म्हणजे आपण कचऱ्यापासून पॅलेट तयार करणं, अच्छा. बायोगॅस तयार करणं, कचऱ्यापासून बायोगॅस तयार करणं, हा सुद्धा गावामध्ये उद्योग उभा होऊ शकतो. बरं. त्याच्यावरतीही आम्ही खरेदीदारांच्या बरोबर किंवा मार्केट त्याला लिंकेज जे करून देणार आहेत त्याच्याबरोबर आम्ही बोलतोय, तर ते आपण गावातल्या गावात निर्माण करू शकतो. तिसरा जो महत्वाचा भाग आहे तो सेवा देणे, म्हणजे आज गावामध्ये ई सेवा केंद्र तयार झालेले आहेत, हो. ज्याच्या माध्यमातून गावामध्ये कुणाला दाखले पाहिजे आहेत, गावामध्ये काही अन्य कुणाला रजिस्ट्रेशन पाहिजे आहे, तर तो एक सेवा देणारा उद्योग गावामध्ये आपण निर्माण करण्यासाठी त्यांना करू शकतो. याच्यामध्ये आम्ही गुजरातीजींनी मगाशी जो प्रश्न विचारला हो. त्यानुसार आम्ही त्यांना प्रशिक्षण देण्यासाठीही ट्रेनिंग आणि प्रशिक्षण ही आम्ही देणार आहोत. बरं. आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे आम्ही फूड प्रोसेसिंग वरती ट्रेनिंग देण्यासाठी आमचे एक दीपाली चांडक मॅडम आहेत, त्यांच्याशी आम्ही एक MOU केलेला आहे. त्यानंतर इम्पोर्ट एक्सपोर्ट साठी माळी यांच्याशी आम्ही MOU केलेला आहे. आम्ही वेगवेगळ्या स्तरावरती प्रशिक्षणासाठी आम्ही वेगवेगळ्या जे काही नामांकित लोक आहेत प्रशिक्षणार्थी, त्या क्षेत्रामधले त्यांच्याशी- तज्ञ त्या जे आहेत, क्षेत्रामधले तज्ञ, त्यांना जसं बरोबर घेऊन ओंकार माळी आज हो. इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये त्यांचं प्रशिक्षण खूप चांगलं असतं, तर त्यांचा उपयोग त्यांच्या प्रशिक्षणाचा फायदा गावातल्या अंतिम घटकाला, गावाखेड्यातल्या शेतकऱ्याला कसा होईल याचा आमचा प्रयत्न आहे. हे खूप छान वाटलं ऐकून सर, की कसं होतं की बऱ्याचदा ह्याविषयी मला माहिती हवी आहे, पण ती मला मिळेल कशी, झेपेल कशी, त्यापाशी मी पोहोचू शकेन का, त्या फिया मला परवडतील Yeah, का, exactly. आणि माझ्या भाषेमध्ये माझ्यापाशी हा संदेश पोहोचेल का, हो. ही एक मोठी अडचण असते सर. बरोबर. आणि आज कितीही आपण ग्लोबलायझेशन, AI ह्या सगळ्या गोष्टी म्हटलं तरी माझ्या पद्धतीने माझ्या सुरक्षित झोनमध्ये ह्या गोष्टी मिळू शकतील का, बरोबर. ही एक भीती असते. तुम्ही हे खूप छान सांगितलं. 36 जिल्ह्यांमध्ये 36,000 उद्योजक तयार करणं हे जेव्हा उद्दिष्ट ठेवतात तेव्हा या सगळ्या मुद्द्यांचा विचार हा ओघाने येतो. बरोबर. सर, आता तुम्ही उल्लेख केलात तसं की फूड प्रोसेसिंग किंवा महिला उद्योजक या गोष्टींचे जेव्हा आपण विचार करतो तेव्हा गावामधल्या महिलांमध्ये सुद्धा सतत असं असतं की वेगवेगळ्या महिलांच्या बाबतीमध्ये स्वानुभवाने सांगते, प्रत्येक टप्प्यावर आपण काहीतरी करूया हे वाटत असतं सर. बरोबर. आता करूया म्हणताना नेमकं करायचं काय हे प्रत्येक स्त्री आपापल्या सुरक्षित वातावरणामध्ये विचार करत असते, पण पुढे कसं जायचं बरोबर. या अंतर्गत चेंबरच्या माध्यमातून कशा पद्धतीने मार्गदर्शन महिलांना मिळू शकतं सर? आम्ही ज्या वेळेला महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये कार्यक्रमासाठी जातो, त्यामध्ये सगळ्यात जास्त आम्हाला प्रश्न विचारणारं कोण असतील तर तो महिला वर्ग आहे. मी एक माझं उदाहरण सांगतो. मी अंमळनेरला गेलो होतो. अंमळनेरला आमचे वेदांशू पाटील म्हणून त्यांनी कार्यक्रम घेतलेला. तिथल्या बहुतांशी महिला एकत्रित आल्या आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जे उद्योग व्यवसायासाठी हे सांगता हे सगळं ठीक आहे, परंतु आम्ही घरात असून, आम्ही शिकलेल्या असून सुद्धा आम्हाला उद्योग नाही आहे, आम्हाला उद्योग करायचा आहे, तर तुम्ही आमच्या उद्योगासाठी आमच्या हाताला काय काम देणार ते तुम्ही सांगा, किंवा आम्ही कोणता उद्योग करू शकतो हे तुम्ही सांगा. बरं. बहुतांशी महिला अशा पण होत्या ज्या ऑलरेडी उद्योग करतात, परंतु ते तयार करणाऱ्या मालाला विक्री होत नाहीये. अच्छा, दिशा सापडत नाहीये. आणि हाच जो काही भाग आहे तो फक्त मला अंमळनेरला दिसला नाही, तर तो मला अकोल्याला दिसला, तो मला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये दिसला की महिला वर्ग हा उद्योगासाठी खूप इच्छुक आहे आणि महिलांना उद्योग करण्यासाठी त्यांची करण्याची महत्वाकांक्षा, जिद्द, इच्छा खूप आहे. पण त्यांना दोन गोष्टी मी मगाशी म्हणालो तसं, एक भांडवलाची उपलब्धता आणि दुसरं आहे ते म्हणजे
विक्रीसाठीची व्यवस्था किंवा तयार झालेल्या मालाला विक्री, ह्या दोन्ही जर गोष्टी आपण त्यांना पुरवल्या तर मला स्वतःला असं वाटतं की पुरुषापेक्षाही महिला वर्ग हा उद्योगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पुढे येऊ शकतो. आणि गाव तिथं उद्योजक हा संकल्प आम्ही जो घेतलेला आहे हो सर. याच्यामध्ये सगळ्यात मोठा फायदा हा प्रत्येक गावागावातल्या महिलांनाच जास्त होईल असं मला वाटतं. नक्कीच. पुढचा फोन आहे तो घेते. Yes. शुभांगी मुळे आपल्याशी बोलतात रत्नागिरीहून. नमस्कार शुभांगी ताई. तुमचा संपर्क बहुतेक तुटलेला आहे. हरकत नाही, आमच्या तंत्रज्ञांच्या मार्फत प्रश्न आमच्यापाशी नक्की पोहोचवा. एक छोटीशी विश्रांती घेतोय आणि आम्ही लगेच परत येतोय हॅलो सह्याद्रीमध्ये उद्योग विचाराचा वटवृक्ष होताना बघण्यासाठी. बघत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेकनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या बरोबर आहे ते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष माननीय रवींद्र माणगावे सर. सर, ब्रेक घेण्यापूर्वी आपल्यापाशी शुभांगीताईंचा रत्नागिरीहून फोन होता आणि शुभांगीताईंचा प्रश्न आपल्यापाशी पोहोचलेला आहे तंत्रज्ञांच्या माध्यमातून. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की गृहउद्योग केले जातात तर त्या बाबतीमध्ये लायसन्सिंगची भूमिका कशी असते किंवा लायसन्स जे लागतात ते कशा पद्धतीने आपल्याला त्याविषयी माहिती आणि ते मिळवणं हे कसं साध्य होऊ शकतं सर? गृह उद्योगामध्ये जर फूडशी संबंधित उद्योग असेल तर फूडचं लायसन फूड अँड ड्रग्स करून आपल्याला घ्यावं लागतं. बरं पण ती प्रक्रिया काही फार पण अवघड नाही आहे, सोपी आहे. बरं तुम्ही फूड अँड ड्रग्सला संबंधित ठिकाणी जर तुम्ही जो काही फूड प्रोसेसिंगचा उद्योग करणार आहात त्याचा जर अर्ज केला तर तुम्हाला फूड अँड ड्रग्सचं लायसन मिळू शकतं. फार पण काही अवघड नाही आहे. जर काही अडचण असेल तर आम्हाला सुद्धा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सला आमच्या जिल्ह्यातले जे काही आम्ही एक समिती गठीत करतोय त्यांना संपर्क साधला तर आम्हीही त्यांना पूर्ण माहिती त्याची देऊ. नक्कीच. आणि हे तुम्ही खूप छान सांगितलं की संपर्क साधा सर. हो, तर बरोबर. तेच तुमच्या माध्यमातून आवाहन सगळ्याच उद्योजकांना जाऊ दे Yes. की संपर्क साधावं तर मी कसं जावं ही एक भीती असतेच ना सर मनामध्ये. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर ही महाराष्ट्रातल्या उद्योग व्यवसायाची शिखर संस्था आहे महाराष्ट्राची. आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचं आम्ही समजतो की प्रत्येक महाराष्ट्रामधल्या गावाखेड्यापासून सगळीकडे उद्योग उभारणीसाठी लोकांना प्रोत्साहित करणे, उद्योग उभा करणे याच्यासाठी आम्ही काम निरंतर करतोय. तर आता जसं मुळे मॅडमांनी फोन केला आणि त्यांना फूड प्रोसेसिंगचा उद्योग करायचा आहे, त्यांना त्याची माहिती पाहिजे होती. अशी कोणतीही माहिती जर महाराष्ट्रातल्या गावामधल्या उद्योगांना किंवा अन्य कोणत्याही उद्योगासंबंधी काही माहिती हवी असल्यास महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सला आपण संपर्क साधा. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा तुम्ही वेबसाईटवरती नेटवरती गेल्यानंतर तुम्हाला डिटेल माहिती मिळेल. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सकडून आम्ही संपूर्ण माहिती त्याच्यासंबंधी जी असेल ती आम्ही माहिती या नवीन उद्योजकांना किंवा उद्योग करणाऱ्या लोकांना जे काही प्राथमिक गोष्टी ज्या काही लागतात त्याच्यासाठीची जी काही माहिती आहे ती प्राथमिक माहिती आम्ही नक्की त्यांना देऊ. मस्त सर. जेव्हा आपण असं म्हणतो की माहिती हवी आहे तर त्या प्रत्येक वेळी असते की देणारी व्यक्ती ही तज्ज्ञ असावी पण त्याचबरोबर मला समजेल अशा पद्धतीने सांगावं. बरोबर. या संदर्भामध्ये अनेक कार्यशाळा आपण घेता आणि त्याचबरोबर नुकतीच आलेली बातमी ती म्हणजे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरने विविध देशांच्या प्रतिनिधींबरोबर एक आंतरराष्ट्रीय पद्धतीने करार केलेला आहे. तर त्या माध्यमातून भारतातल्या खेड्यापाड्यातल्या महाराष्ट्रातल्या जनतेला, उद्योजकाला कसा लाभ होऊ शकेल? महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आम्ही वेगवेगळ्या देशांच्या बरोबर MOU केलेले आहेत. त्या MOUमध्ये संबंधित देशाचं जे काही काउन्सिलेट्स आमच्याकडे येतात त्यांच्याबरोबर आमच्या तिथल्या चेंबर ऑफ कॉमर्स असेल किंवा तिथलं डेलिगेशन असेल तर त्यांच्यावर हा MOUचा फायदा हा उद्योजकांना व्हावा हाच आमचा हेतू आहे. वा. तो फायदा 2-3 स्वरूपात होऊ शकतो. एक, त्या देशाचा जो काही माल आपल्या देशामध्ये येतो त्याच्यामध्ये आपण आपल्यासाठी काही फायदा होऊ शकेल किंवा आपल्या उद्योजकांना त्याचा फायदा होऊ शकतो. आम्ही एक्सपोर्टसाठी पण त्याचा फायदा होऊ शकतो. टेक्नॉलॉजी शेअरिंगमध्ये आहे. त्यानंतर अन्य वेगवेगळे जे घटक आहेत मग सगळेच आले. मग बांधकाम विभाग आहे, फर्निचर आहे, टेक्स्टाईल आहे. अशा विभागामध्ये आपल्याला ह्या MOUच्या माध्यमातून संबंधित देशामध्ये
आपला माल पुरवण्यासाठी, आपल्या टेक्नॉलॉजी शेअरिंगसाठी, मग ते IT उद्योग पण असेल, ह्या सगळ्यामध्ये ह्या MOUच्या माध्यमातून तुम्ही सहजपणाने त्या देशातील चेंबर ऑफ कॉमर्स बरोबर असेल किंवा त्या डेलिगेशन बरोबर असेल, एक डायलॉग किंवा B2B सहजपणाने करू शकता. संवाद महत्वाचा आहे, संवाद हा खूप तो इथं महत्त्वाचा. शक्य होतो, बरोबर नाही का? बरोबर. आणि जेव्हा जगामध्ये काय चाललं आहे हे माझ्या गावापर्यंत पोहोचतं तेव्हा मला काय करायचं याबाबत सुद्धा स्पष्टता येऊ शकते, बरोबर नाही का सर? बरोबर. सर, बदलते कायदे किंवा उद्योगविषयक धोरण याविषयी माहिती कशा पद्धतीने घेण्यात यावी याबद्दल? महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे जवळजवळ 30 वेगवेगळे व्हर्टिकल्स आहेत, ज्याच्यामध्ये एक आर्बिट्रेशन कमिटी आहे, इंटरनॅशनल रिलेशन कमिटी आहे. त्याचप्रमाणे जनसंपर्कासाठी पण आम्ही याची व्यवस्था केलेली आहे. जे नवीन GR येत आहेत किंवा नवीन उद्योग धोरण येतं ते वेगवेगळ्या वेळेला आम्ही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचं एक मासिक निघतं प्रत्येक महिन्याला, बर, जे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, महाराष्ट्र चेंबर पत्रिका या माध्यमातून अच्छा, ती आम्ही आमच्या सगळ्या सभासदांना पुरवतो. त्याच्यामध्ये नवीन आलेले उद्योग धोरण, नवीन आलेले कायदे, उद्योग विश्वाशी संबंधित बातम्या, ह्या सगळ्या या माध्यमातून आम्ही पुरवतो. वा, त्याचबरोबर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची वेबसाईट जी आहे, या वेबसाईटवरती सुद्धा नवीन जे काही धोरण सरकारचं येतं किंवा वेगवेगळ्या गव्हर्नमेंटकडून दिल्या जाणाऱ्या सवलती, सबसिडी, याची माहिती आम्ही आमच्या मॅगझिन, आमच्या वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुप, त्याचप्रमाणे आमचे स्वतःची वेबसाईट या माध्यमातून आम्ही आमच्या सभासदांना देतो. याच्या व्यतिरिक्त जे काही अन्य उद्योजक आहेत ज्यांना कुणाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर त्यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सशी संपर्क साधला तर त्यांनाही ती माहिती, नवीन धोरण, सबसिडी, सवलती हे देण्याचं काम आम्ही करू. मस्त सर. म्हणजे एक मुद्दा लक्षामध्ये येतो की चोहू बाजूने प्रशिक्षण दिलं जातं. एक्झॅक्टली. मग सर, मला उद्योग करावासा वाटतोय असं म्हणत असतानाच आपण चेंबरकडे अप्रोच व्हावं का सर? का उद्योगामध्ये मी काहीतरी केल्यानंतर मग अप्रोच व्हावं असं एक मनामध्ये येतं? नवीन उद्योग करू इच्छिणाऱ्यांनी तर या चेंबरशी संपर्क साधावाच, बरं. पण आमचे जे काही मेंबर आहेत ते ऑलरेडी उद्योजक आहेत. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या ह्या 100 वर्षीच्या वाटचालीमध्ये मी जसं म्हणालो, या संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या उद्योजकांचा खूप मोठा उद्योजक घडवण्यामध्ये असेल किंवा या महाराष्ट्रातल्या औद्योगिक प्रगतीमध्ये खूप मोठा वाटा आहे. या एक्झिस्टिंग उद्योगाबरोबर नवीन होऊ इच्छिणाऱ्या उद्योजकांनीही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सशी संपर्क साधावा. नक्कीच सर. या गोष्टींमध्ये विचार करताना उद्योगाचे अनेकविध पैलू आहेत असं लक्षामध्ये येतं. आपण मगाशी निर्यातीचा मुद्दा घेतला. निर्यातीच्या बाबतीमध्ये कक्षा विपणनाच्या रुंदावायच्या आहेत, बरोबर. तो विचार कशा पद्धतीने वाढवायला हवा सर? भारत हा निर्यात प्रधान देश व्हावा, निर्यातीच्या माध्यमातून भारताला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळावं, हा एक मोठा हेतू भारत सरकार, महाराष्ट्र शासन यांच्या समोरचा एक मोठं ध्येय आणि एक मोठं संकल्प घेऊन आपण चाललेलो आहोत. निर्यातीसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते आपण कोणता प्रोडक्ट आपण निर्यात करणार आहोत आणि या प्रोडक्टसाठी कोणत्या देशामध्ये याला ग्राहक आहेत, हे 2 गोष्टी सर्च करणं जरुरी आहे. बऱ्याच वेळेला सगळेच लोक फूडशी संबंधित किंवा वेगवेगळे धान्य अशा संबंधितच विचार करतात, परंतु काही इंजिनिअरिंगचे प्रोडक्ट आहेत, काही टेक्स्टाईलचे प्रोडक्ट आहेत किंवा काही IT सर्व्हिसेस आहेत, याच्यामध्येही आपण विचार केला पाहिजे ज्याच्या माध्यमातून परकीय चलन आपल्याला मोठ्या प्रमाणात निर्यातीच्या माध्यमातून मिळू शकतं. आज बघितलं तर फार्मा इंडस्ट्री ही खूप ग्रूम करते. फार्मा इंडस्ट्रीमध्ये निर्यातीतून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला परकीय चलन मिळतं. तसंच सोयाबीनचं जे एक्स्ट्रॅक्ट असतं DOC मधून किंवा सोया ऑइल, हे सुद्धा मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होतं. तर निर्यात मॅक्झिमम करण्यासाठी भारताच्या बाहेरचे जे काही देश आपल्या देशातून आयात जे काही माल करतात, असे आयडेंटिफाय निर्यातदारांनी केले पाहिजेत. ते आयडेंटिफाय करण्यासाठी सुद्धा जर काही गरज असेल, काही आवश्यकता जर नवीन निर्यातधारकांना गरज असेल तर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे जे आमची इंटरनॅशनल रिलेशन कमिटी आहे, इम्पोर्ट एक्सपोर्ट
ची विंग बघणारी ती त्यांना मार्गदर्शन करेल. नक्कीच सर, यामध्ये अनेकविध मुद्दे आहेत. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने प्रत्येकाचा उद्योगाबाबतचा विचार हा खूप वेगवेगळा असू शकतो. मग एखादा उद्योग मला करावासा वाटणं आणि त्याचं तुमच्या पद्धतीने एक अनालिसिस किंवा विश्लेषण जेव्हा येतं सर, तेव्हा त्या MRI मध्ये बऱ्याच गोष्टी वेगळ्या असू शकतात की हा उद्योग योग्य आहे किंवा हा उद्योगापेक्षा अमुक एका उद्योगामध्ये गती आहे. असं कधी घडतं का सर? त्यावेळी कशा पद्धतीने त्या व्यक्तीला मार्गदर्शन केलं जातं? उद्योगामध्ये तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे आपण ज्या वेळेला त्याचा उद्योगाचं प्रॅक्टिकल बाजू म्हणजे व्यावहारिक बाजू जी काय आहे ती तपासल्यानंतर बऱ्याच वेळेला कळतं की आपण उद्योग जो करू इच्छितो त्याची वायबिलिटीच नाही आहे. तर अशा वेळेला मला वाटतं तो उद्योगाबद्दल परत एकदा रिव्ह्यू त्या नवउद्योजकांनी घेणं गरजेचं आहे. कारण फक्त इच्छा अपेक्षा असून उपयोगाचं नाही, तर त्याची प्रॅक्टिकल बाजू रियालिटी ही त्याची जोपर्यंत आपण समजून घेणार नाही तोपर्यंत तो उद्योग पुढे जाऊन थांबणार. कोणताही उद्योग करत असताना किमान 3 ते 5 वर्ष त्या उद्योगामध्ये सातत्य ठेवणं कुठल्याही उद्योजकाला खूप गरजेचं आहे. आजच्या काळात मी मगाशी म्हणालो तसं ते सातत्य तर आहेच, पण पारंपरिक उद्योग हे भविष्यात नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत. आज ॲमेझॉन आलेला आहे, आज ब्लिंकिट आलेला आहे. या सगळ्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल डीमार्ट सारखी मोठं सुपरमार्केटचं जाळं सगळीकडे पसरलेलं आहे. पारंपरिक उद्योगावरती याचा खूप मोठा घाला बसतोय. यामुळं काळाच्या ओघामध्ये ह्या सगळ्या पारंपरिक उद्योगाला खूप मोठी हानी पोहोचणार आहे. अशा वेळेला नवीन काहीतरी घेऊन नवीन काहीतरी इनोव्हेशन जोपर्यंत आपण आपल्या व्यवसायामध्ये आणणार नाही आणि मार्केटमधला गॅप, मार्केटमधला जी काही अपॉर्च्युनिटी आपण शोधून नाविन्यता आपल्या जोपर्यंत बिझनेसमध्ये आणणार नाही तोपर्यंत आपण आपला बिझनेस पुढे घेऊन जाऊ शकणार नाही किंवा ग्रोथ होणार नाही. मी एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. अवश्य. वाशी स्टेशनच्या बाहेर एक डोसावाला पूर्वी डोसा विकत होता. त्यानं पारंपरिक डोसा विकत असताना त्याला लक्षात आलं की यंगस्टर किंवा ग्राहकाची मागणी चायनीजकडे आहे. तर त्यांनी शेजवान डोसा, चायनीज डोसा बनवायला चालू केला. आणि आज तुम्हाला लक्षात येईल त्या व्यक्तीने, त्याचं गणपत मला वाटतं त्यांचं नाव आहे, त्यांनी आज जवळजवळ 17 देशामध्ये स्वतःची सेंटर चालू केलेले आणि 3000 कोटीच्या वरती त्यांचा आज टर्नओव्हर आहे. कारण त्याने मार्केटमधला गॅप, मार्केटमधला जी लोकांची नीड आहे ती शोधली. पारंपरिक डोसा विकणारे तिथंच आहेत, परंतु त्यानं नाविन्यता आणली आणि शेजवान डोसा, चायनीज डोसा, अन्य डोसा अशा प्रकारचा त्यांनी डोशाचे वेगवेगळे प्रकार चालू केले. त्याची मागणी त्या वाशीच्या स्टेशनपुरती न राहता वेगवेगळ्या देशामध्ये झाली आणि आज US सारख्या, कॅनडा सारख्या अशा मोठ्या देशामध्ये सुद्धा त्यांच्या आज फ्रँचायझी दिसतात. आणि ज्या व्यक्तीचा टर्नओव्हर लाखात होता तो आज हजारो करोडमध्ये गेलेला दिसतो. असाच आपण सुद्धा पारंपरिक उद्योगाबरोबरच नाविन्यता काही उद्योगामधली किंवा इनोव्हेशन आपण शोधलं पाहिजे. आणि जोपर्यंत हे इनोव्हेशन आपण शोधणार नाही, मार्केटमधला गॅप, अपॉर्च्युनिटी शोधून नवीन देणार नाही, तोपर्यंत उद्योग हा एंटरप्रेनरशिप त्याच वेळी बनतो ज्यावेळी काहीतरी नाविन्यता तुम्ही आणता. एंटरप्रेनर होण्यासाठी तुम्हाला हा प्रयत्न केला पाहिजे. वा सर, म्हणजे असं दिसतं की काळाची पावलं ओळखा, आजूबाजूला परिस्थितीमध्ये कशाची गरज आहे ते ओळखा आणि त्या दृष्टिकोनातून निर्णय घ्या आणि कृतिशील व्हा असं म्हणता येऊ शकतं. सर, आपण स्वतः सांगली जिल्ह्यातल्या छोट्या गावातनं आलेले आहात. सावळवाडी या छोट्या गावातनं येता. शेतकरी कुटुंबाची आपली पार्श्वभूमी आहे आणि त्या पार्श्वभूमीवर असताना सुद्धा मला उद्योजक व्हायचं आहे असा एक जिद्दीच्या दृष्टिकोनातून हा तुमचा प्रवास आहे. तुमच्या उदाहरणाच्या माध्यमातूनच मला असं वाटतं प्रेक्षकांपाशी हा संदेश जाऊ दे की कशा पद्धतीने उद्योजकतेचं वेळ आज तुम्ही प्रत्येक गावामध्ये, जिल्ह्यामध्ये पोहोचू पाहताय. माझं गाव सांगली जिल्ह्यातील सावळवाडी हे आहे आणि आमचं कुटुंब शेतकरी कुटुंब असेल तरी आमचा भाग हा सांगली जिल्हा तसा सधन आहे. त्यामुळं
जी काही उद्योगशीलता आहे ती जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये तुम्हाला दिसून येईल. इवन छोट्या जरी गाव असेल तरी गावामधल्या महिलाही खूप चांगल्या सुशिक्षित आहेत. छोटा छोटा उद्योग आपल्या घरामध्ये करताना तुम्हाला आमच्या जिल्ह्यामध्ये असेल किंवा आमच्या गावामध्ये असेल तुम्हाला सगळीकडे दिसेल. ही उद्यमशीलता ही शिक्षणामुळे तर येतेच, पण त्याचबरोबर तुम्हाला काहीतरी करण्याची जिद्द महत्त्वाकांक्षा असेल तर तुम्ही, आणि मगाशी जसं मी म्हणालो तसं मार्केटचा गॅप, नवीन इनोव्हेशन हे जर करण्याची इच्छा असेल तर त्यातून येते. आणि तोच प्रवास, तीच इच्छा, तीच ओढ आज उद्योगामध्ये मला इथंपर्यंत घेऊन आली. वा. या संपूर्ण याच्यामध्ये उद्योगामध्ये किंवा हे करत असताना मला सांगायला आवडेल की माझ्या आईनी मला खूप मोठं मार्गदर्शन केलं. माझ्या आईची खूप इच्छा होती की आपला मुलगा उद्योगामध्ये आणि आपल्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या पुढं जावा आणि त्याला जी ओढ आहे, त्याला जी आवड आहे ती त्याच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये त्याला यश मिळावं. मला वाटतं पालकांनीही आपल्या मुलाचं पॅशन जे आहे ते त्या पॅशनला त्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे. जर तुम्ही तुमच्या मुलाला किंवा तुमच्या पाल्याला जर तुम्ही त्याच्या पॅशनच्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही त्याला सपोर्ट केला, पाठिंबा दिला तर नक्कीच तो त्याच्या पॅशनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रगती करू शकतो. मी नेहमी उद्योगांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमात सांगत असतो की मासा उत्कृष्ट पोहू शकतो, गरुड उत्कृष्ट उडू शकतो, तर माशानी पोहण्यामध्ये त्याचा पहिला क्रमांक येऊ शकेल. जर माशाला तुम्ही उडण्याच्या स्पर्धेमध्ये जर घातला तर त्याचा कधीच पहिला नंबर येणार नाही. गरुडाला पोहण्याच्या स्पर्धेमध्ये त्याचा नंबर येणार नाही. तसं आपल्या पाल्याचं पॅशन, आपल्या पाल्याची एक्सपर्टीज काय आहे, आपल्या मुलाची एक्सपर्टीज काय आहे ही जर ओळखून तुम्ही त्याला जर कुटुंबानीही त्याला सपोर्ट केला, त्याच्या आईवडिलांनी त्याला सपोर्ट केला आणि त्याचबरोबर मग आमच्यासारख्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स असेल किंवा मग महाराष्ट्र शासन असेल, ह्या सगळ्या यंत्रणा तर मग नंतर पुढच्या टप्प्यामध्ये येतात. सुरुवात होते ती तुमच्या कुटुंबापासून. कुटुंबानी जर त्याला उद्योग बनवण्यासाठी, उद्योजकासाठी सपोर्ट केला तर नक्कीच तो पुढे जाऊन उद्योग असेल किंवा अन्य कोणत्याही सेक्टरमध्ये जो त्याला आवडणारं क्षेत्र असेल त्याच्यामध्ये तो नक्की यशस्वी होईल. मस्त. म्हणजे असं लक्षामध्ये येतं की उद्योजक व्हायचं आहे हे एकदा ठरवा. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर हे पाठीमागे आईप्रमाणे उभं राहते. काय सर? बरोबर, एकदम बरोबर. म्हणजे ती दृष्टी हवी आणि त्या दृष्टीच्या बरोबरीने वाटचाल हवी. सर, अनेक मुद्दे आहेत, अजूनही प्रश्न थांबत नाहीयेत, पण एक मुद्दा जाता जाता उद्योगासाठी जे धडपडत आहेत, काहीतरी करायचं आहे, ते एक स्फुल्लिंग मनामध्ये घेऊन जी चाललेली मंडळी आहेत त्यांना ताठ कण्याने उभं राहण्यासाठी काय सांगू इच्छिता सर? उद्योगासाठी ती मानसिकता बनणं हे असेलच, पण याच्या पुढं जाऊन कष्ट करण्याची इच्छा असली पाहिजे. 5 वर्ष, कमीत कमी 3 ते 5 वर्ष जर तुम्ही एखादा उद्योग निवडला आणि त्याच्यामध्ये सातत्य ठेवून स्वतः कष्ट केले तर पुढच्या 3 ते 5 वर्षात नक्की तुम्ही त्या उद्योगामध्ये यशस्वी व्हाल. पारंपरिक उद्योगाबरोबरच नवीन आज इंटरनेटचं जाळं सगळीकडे पसरलेलं आहे. पूर्वीपेक्षा जगाची माहिती तुमच्या हाताच्या बोटावरती आलेली आहे आणि आत्ता ही वेळ आलेली आहे आपल्या देशामध्ये. जसं मी पहिल्यांदा म्हणालो की हरित क्रांती झाली, धवल क्रांती झाली, शिक्षण क्रांतीसुद्धा महाराष्ट्रामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांनी केली. आता उद्योग क्रांती करायची ही वेळ आलेली आहे आणि चला आपण सगळेजण बाहेर पडूया, आपण एक उद्योग निवडूया आणि तो उद्योग निवडत असताना प्रॅक्टिकल बाजू समजून मग तो उद्योग निवडून पुढची 3 ते 5 वर्ष मला ह्या उद्योगामध्ये प्रचंड कष्ट घ्यायचे आहेत आणि एक यशस्वी उद्योजक माझ्या भागामधला, माझ्या राज्यामधला व्हायचा आहे, हा संकल्प करूया. हा संकल्प जर तुम्ही केला तर तुम्ही व्यक्तिगत, तुमचं कुटुंब तर पुढे जाणारच आहे, पण त्याचबरोबर विकसित देश जो हा जगाला हेवा वाटणारा भारत जो आपल्याला बनवायचा आहे, तो भारत आपण आपल्या कृतीतून, आपल्या कष्टातून आणि आपण होणाऱ्या उद्योजकतेतून बनेल असं मला वाटतं. मस्त. उद्यमेनहि सिद्ध्यन्ति कार्याणीन मनोरथेहि. स्वप्न फक्त उद्योग बघायचं आहे, करायचं आहे असं म्हणून होत नाही, तर त्यासाठी प्रयत्न, सातत्य, कृतिशीलता
आणि वाऱ्याची दिशा कुठे आहे त्या अनुषंगाने लवचिकतेचा वेग हाही तितकाच महत्त्वाचा आहे. जेव्हा आपण असं म्हणतो की मला काहीतरी करायचं आहे तेव्हा ते करताना कृतिशीलताही महत्त्वाची आहे, पण मुलाचं मार्गदर्शन आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन त्यांचं बरोबर असणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच दृष्टिकोनातनं आजचा हा विशेष भाग होता. कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघतोय. त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून हा विषय हा एपिसोड तुमच्यापाशी पोहोचेलच. तो जे उद्योग करू इच्छितात त्यांच्यापाशी हा विषय नक्की पोहोचवा. जर तुम्ही वेळात वेळ काढून सहभागी झालात, तुमचं जे सगळं ज्ञान आहे, माहिती आहे, त्याचा सारांश सांगण्याचा इथं प्रयत्न केलात, मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.